बोला बरं. आवरा. चला, आता आवाज येतोय ना? येस, गुड. चला, काल आपण डिफ्युजन बद्दल समजून घेतलं. डिफ्युजन कशा पद्धतीने होतं, डिफ्युजनचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे त्याच्याबद्दल आपण बोललो. आज आपल्याला त्याच टॉपिक मध्ये पुढे जायचंय. काल आपण 3 प्रकारचे ट्रान्सपोर्ट पाहिले होते. तिघांची नावं सांगा पटपट पटपट. कोण सांगतं? फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पटपट पटपट सांगा. कम ऑन, पटपट पटपट सांगा. चला. युनिपोर्ट, एंटीपोर्ट, सिमपोर्ट. युनिपोर्ट, अँटीपोर्ट आणि सिमपोर्ट हे तिन्ही प्रकार कशाचे आहेत? These 3 types of diffusion are belong to which type of diffusion? कशाचे 3 टाइप येते? फॅसिलिटेटेड. बोला पटकन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजनचे 3 प्रकार आहेत. आता महत्वाची गोष्ट आपण पाहिली होती, युनिपोर्ट मध्ये फक्त एकाच याला अलाउ केलं जाईल. असं करतो. दिस इज मेम्ब्रेन प्रोटीन. याच्यातनं एक कुठला तरी मॉलिक्यूल, एकाच टाईपचा मॉलिक्यूल आत सोडला जाईल. दॅट इज कॉल्ड एज युनिपोर्ट. दुसऱ्या याच्यात आपण पाहिलं होतं की अँटीपोर्ट मध्ये एकाला आत घेतलं जाईल, दुसऱ्याला बाहेर काढलं जाईल. दुसरा बाहेर येईल तरच हा आत जाऊ शकेल. दिस इज अँटीपोर्ट. आणि शेवटचं आपण पाहिलं होतं, इट वॉज
सिम पोर्ट. सिमचा अर्थ होतो बरोबर. सिम पोर्ट मध्ये आपण पाहिलं होतं की दोन मॉलिक्यूल, याला याच्यासाठी काल एक्झाम्पल दिलं होतं की ज्याच्याकडे पास असेल तोच जाऊ शकेल, म्हणजे त्याच्याबरोबर एक व्यक्ती अलाऊ असेल. हे तीन प्रकारचे आपण पाहिले, युनिपोर्ट, अँटीपोर्ट, सिमपोर्ट. युनिपोर्ट फक्त मॉलिक्यूलला आत सोडलं जाईल. अँटीपोर्ट मध्ये एक आत जाईल मॉलिक्यूल, त्याच्या बदल्यात दुसरा मॉलिक्यूल, दुसरा आयन बाहेर येईल. आणि शेवटचं आहे दॅट इज सिमपोर्ट, त्याच्यामध्ये दोन बरोबर असतील तरच आत सोडले जातील, नाहीतर सोडले जाणार नाही. दिस इज ऑल अबाउट द फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आणि ह्या फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये आपण पाहिलं होतं की इट इज अगेन, ज्या वेळेला फॅसिलिटेटेड किंवा डिफ्युजन, वेन एव्हर आय एम सेइंग डिफ्युजन, त्याचा अर्थ होतो की इट इज ऑलवेज अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ज्या बाजूला जास्त असेल त्याच्या अपोजिट साईडला, तुम्हाला माहिती काल तुम्ही बोलले की इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी, बायोलॉजिकल सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी हे डिफ्युजन कॅरी केलं जातं किंवा मेंटेन केलं जातं. तर याच्यात जे प्रोटीन्स हेल्प करतात, जेव्हा प्रोटीन्सच्या हेल्पने होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. काल आपण पाहिलं सिंपल डिफ्युजन. टाइप्स ऑफ डिफ्युजन मध्ये दोन डिफ्युजन पाहिले. पहिलं डिफ्युजन होता सिंपल डिफ्युजन, दुसरं होतं फॅसिलिटेटेड डिफ्युजन. तर फॅसिलिटेटेड डिफ्युजनला फक्त आपण 5 मिनिटात रिवाइज करून घेतलं. आता पुढचा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. आता हेडिंग देऊया ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हेडिंग देऊ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये कोण सांगतं मला, काय शिकवलंय मी तुम्हाला, कोण सांगतं? एटीपी रिक्वायर्ड असतो. येस, व्हेरी सिंपल. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ऍक्टिव्ह, ए फॉर ऍक्टिव्ह, ए फॉर एटीपी. एटीपी इज रिक्वायर्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अपहिल ट्रान्सपोर्ट. अपहिल ट्रान्सपोर्ट नवीन वर्ड आहे बेटा हा. तुम्हाला काल मी डाऊन हिल सांगितलं, ज्याच्यात एनर्जी लागत नाही. इथे काय लागणार आहे? एनर्जी लागणार आहे. याला आपण काय म्हणतो? अपहिल ट्रान्सपोर्ट. तुम्हाला सायकल डोंगरावर चढवायची आहे, तुम्हाला सायकल किंवा तुम्हाला स्वतःला डोंगरावर चढायचं आहे, बरोबर? याच्यात लक्षात ठेवायचं, ही डायग्राम का काढतोय किंवा हे कशासाठी समजून सांगतोय, कारण इथे आवश्यक एक गोष्ट ही आहे की तुम्हाला वरती जर चढवायचं असेल तर नॅचरली यू हॅव टू स्पेंड मोर अँड मोर एनर्जी. आता कोणालाही सायकलीला असं वाटतं का, किंवा जो सायकल घेऊन चढणार आहे त्याला असं कधी कधी वाटतं का की मी वरती चढवावी सायकल? इच्छा असते, परंतु त्याच्यासाठी त्याला मेहनत करावी लागते. म्हणजे सायकलीची जर आपण गोष्ट केली तर सायकलीला नेहमी टुवर्ड्स स्टीप जिकडे असतो, जिकडे उतार असतो तिकडच्या बाजूला यायचं असतं, परंतु तुम्ही अगेन्स्ट फोर्स लावून तुम्हाला घेऊन जावं लागतं. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज, याला आपण आणखी एक नाव दिलंय की डोंगर चढल्यासारखं हे ट्रान्सपोर्ट आहे. Therefore, this type of transport where ATP is required, which is against concentration gradient. आणखी एक महत्वाचा पॉइंट आला, that is it is against concentration gradient. It is against concentration gradient. ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अपोजिटने हे काम चालतं. इथे तुम्हाला बाहेर कमी जरी असलं आणि तो मॉलिक्यूल आवश्यक आहे, तर सेल विल इनस्पाइट ऑफ स्पेंडिंग एनर्जी, सेल विल टेक इनसाइड इट. मग त्यासाठी हा नाही विचार करणार की बाहेर किती येत आहे, सेलची रिक्वायरमेंट आहे, सेल विल टेक इनसाइड इट. मग त्याच्यासाठी जे ट्रान्सपोर्ट केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जे आहे, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल,
याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा सोडियम पोटॅशियम पंप. सोडियम पोटॅशियम पंप याचं सोडियम पोटॅशियम पंप. त्याच्यानंतर हायड्रोजन पोटॅशियम पंप. हायड्रोजन पोटॅशियम पंप मी तुम्हाला पुढे गेल्यावर समजून सांगणार आहे. तर सोडियम पोटॅशियम पंप आणि हायड्रोजन पोटॅशियम पंप आणि सोडियम पोटॅशियम पंप आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण हे पंप जे असतात हे आपण पाहिले. सपोज एक पंप कसा असतो, सपोज दिस इज द मेम्ब्रेन. या मेम्ब्रेनवर असा एक पंप लावलेला असतो. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि केव्हा समजून सांगितलं आहे, नर्वस सिस्टीम शिकवताना, आठवत असेल तुम्हाला. तर या ठिकाणी सोडियम 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 आणि बाहेरून 2 पोटॅशियम आत घेतले जातात. आता हा पंप जो असतो हा असा रोटेट करतो, यांना बाहेर टाकतो आणि याच्या रोटेशनसाठी काय लागत असते, एनर्जी लागत असते. ह्या पंपला रोटेट करण्यासाठी काय लागते बाळांनो, एनर्जी लागते. आणि ही जेव्हा एनर्जी मिळते तेव्हाच हा पंप रोटेट करतो. म्हणजे दिस इज द इनर साइड ऑफ द सेल. दिस इज इनर साइड, इकडची आउटर साइड. आर यू गेटिंग दिस? समजतंय तुम्हाला? इनर साइड टू आउटर साइड म्हणजे सोडियम 3 सोडियम इकडून पिकअप करेल, बाहेर टाकेल आणि 2 पोटॅशियम आतून उचलून इकडच्या बाजूला टाकेल. म्हणून बघा हे असं दाखवलं. मात्र हा पंप फिरवण्यासाठी, ह्या पंपला ऍक्टिव्ह करण्यासाठी काय लागेल, दर वेळेला ही ऍक्शन रिपीट करण्यासाठी एव्हरी टाइम देयर विल बी अ रिक्वायरमेंट ऑफ 1 ATP. समजलं का हे? आर यू गेटिंग दिस? कम ऑन. दीपक कळलं का? दीपक, व्हाय दिस इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, कळलं का? दीपक आव्हाड. दीपक आव्हाड कळतंय बाळा तुला? गीतक, फाल्गुनी. येस. ओके. आता याच्यासाठी आता मी फार डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये जात नाही. बाहेर काय आत काय मायनर डिफरन्स असतो तरी सुद्धा हा पंप काम करत असतो. त्यामुळे आपण ह्या भानगडीत, आपण ह्या विचारात आपण नाही पडणार की इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, याला काय नाव दिलेलं आहे. याला म्हणतात, जिथे एटीपीची रिक्वायरमेंट आहे याला अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतात. इट इज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याच्यात कॉन्सन्ट्रेशन डझंट मॅटर, कॉन्सन्ट्रेशनचा फार मोठा रोल नाहीये. दुसरी गोष्ट, इथे पंप काम करत असतात आणि पंप्स आर प्रेझेंट ऑन सेल मेम्ब्रेन. पंप्स आर प्रेझेंट ऑन सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. आय एम रबिंग ऑल दिस थिंग्स. काढून झाला असेल तर मी रब करतो. काढून झालाय का? राजेश्वरी, तू आत्ताच जॉईन केलंय बेटा. राजेश्वरी स्क्रीनशॉट घे, मी पुढे जातोय, पुसणार आहे. गुड. पुढे पुढे आता काल आपण एक गोष्ट शिकलो, वॉटर हॅज टेंडन्सी टू मूव्ह. व्हाय? दॅट यू नो. वॉटर हॅज ऑलवेज टेंडन्सी, इट मूव्स, इट कीप ऑन मुव्हिंग. मग हे जे मूव्ह होतं वॉटर, वी नो इट इज बिकॉज ऑफ द एनर्जी प्रेझेंट इन इट. इट इज प्रेझेंट
एनर्जी प्रेझेंट इन इट. आता त्याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये जर गेलो तर काल मी त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला की -273 डिग्री केल्विन जे असतं त्याचा अर्थ काय. तेव्हा कुठल्याही गॅसचे मॉलिक्युल्स किंवा लिक्विडचे मॉलिक्युल्स मूव्ह करू शकत नाही. ॲज सून ॲज दे गेट द एनर्जी, थर्मल एनर्जी, दॅट थर्मल एनर्जी विल बी इव्हेंच्युअली कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी अँड दे स्टार्ट मुव्हिंग. तर आता त्याच अँगलने आपण आता पुढची कन्सेप्ट समजून घेतोय, दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर पोटेन्शियल. हेडिंग द्या वॉटर पोटेन्शियल. आपण जेव्हा पोटेन्शियल वर्ड यूज करतो तेव्हा एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. पोटेन्शियल जेव्हा जेव्हा वर्ड यूज केला जातो त्याचा अर्थ आपण म्हणतो ना त्या मुलामध्ये त्या मुलीमध्ये पोटेन्शियल आहे. याचा अर्थ काय की तो करू शकतो, तो एक्झाम काढू शकतो, तो सिलेक्ट होऊ शकतो, तो गेम खेळू शकतो, तो जिंकू शकतो. हे सगळे वर्ड आपण केव्हासाठी कोणासाठी वापरतो की ज्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे म्हणजे क्षमता आहे. म्हणजे पोटेन्शियल शब्दाचा अर्थ मराठीमध्ये घ्यायचा असेल तर काय असेल, क्षमता, कपॅबिलिटी. बरोबर. आता वॉटर मॉलिक्युलच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला वॉटर पोटेन्शियल हे जे याच्यासाठी एक सिम्बॉल यूज केला जातो. या सिम्बॉलला काय म्हणतात तुम्ही सांगा. साय. कोणता सिम्बॉल आहे हा? काय म्हणतात त्याला? येस आहे ना. काय म्हणतात त्याला? साय. बरोबर आहे ना. साय म्हणतात. आता साय ने वॉटर पोटेन्शियल दाखवलं जातं. आता नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. जेव्हा पोटेन्शियल वॉटरचं दाखवायचं असेल तेव्हा आपण कसं दाखवतो, साय डब्ल्यू. वॉटरचं पोटेन्शियल ज्या वेळेला दाखवायचं असेल त्यावेळेला सिम्बॉल काय यूज करतो, साय डब्ल्यू. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुद्दा लिहू. वॉटर has tendency to move. That means it moves, it leaves the system. It leaves the system. सिस्टीम मधून सतत बाहेर जाण्याची याची इच्छा असते या मॉलिक्युलचे. इट लिव्स द सिस्टीम. That is it is called water potential. It is called water potential. आता this water potential is because of two things. वॉटर पोटेन्शियलचे रिझन्स दोन आहेत. आपण याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. नंबर एक आहे ऑस्मोटिक पोटेन्शियल आणि दुसरं जे आहे दॅट इज कॉल्ड एज प्रेशर पोटेन्शियल. Osmotic potential is also called as solute potential. And it can be denoted as, जर समजा ऑस्मोटिक पोटेन्शियल लिहायचं असेल तर आपण असं पण डिनोट करू शकतो, साय पाय. परंतु हा कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला हे आपल्या टेक्स्ट बुकच्या अकॉर्डिंग जर गेलं तर इट विल बी शोन लाईक दिस, साय यस असं म्हणून. सोल्यूट पोटेन्शियल. प्रेशर पोटेन्शियल जर डिनोट करायचं असेल तर इट विल बी डिनोटेड ॲज साय पी. आणि सिंपल फॉर्म्युला आहे याचा, साय डब्ल्यू इज इक्वल टू साय एस प्लस साय पी. म्हणजेच काय झालं, याच्यातनं काय शिकलो आपण,
वॉटर पोटेन्शियल, कुठल्याही वॉटरचं पोटेन्शियल कशावर अवलंबून असेल? वॉटर पोटेन्शियल इज डिपेंड ऑन सोल्यूट पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल. सोल्यूट पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण पुढे गेल्यावर आणखी समजू याच्या डिटेलमध्ये काय आहे. हे लिहिलं का? गुड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ऍट स्टँडर्ड टेम्परेचर water at standard temperature pure water potential is 0. ज्या वेळेला स्टँडर्ड टेम्परेचरचा आपण गोष्ट करतो, स्टँडर्ड टेम्परेचर स्टँडर्ड म्हणजे ज्याच्यावर कुठलाही फोर्स अप्लाइड नाही, अशा वेळेला त्या वॉटरचे मॉलिक्युल्स जे आहेत दे मूव्ह मॅक्सिमम किंवा मूव्ह करतात प्युअर वॉटरचे मॉलिक्युल्स हे सगळ्यात जास्त मूव्ह करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल जास्त आहे. कशामध्ये? ज्याच्यामध्ये काहीही मिक्स नाही, प्युअर वॉटर. आता जर ही व्हॅल्यू 0 असेल, लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली, जर ही व्हॅल्यू 0 असेल तर तुम्ही विचार करा, नीट डोकं लावून शांतपणे विचार करून मला सांगा, जसं जसं तुम्ही सोल्यूट त्याच्यात ऍड करत जाल, तसं तसं वॉटर पोटेन्शियल कमी. मुळात मी काय सांगितलं नीट लक्षात ठेवा. द वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज ॲट स्टँडर्ड टेम्परेचर इट इज 0. लिसन व्हेरी केअरफुली. जर स्टँडर्ड वॉटर पोटेन्शियल जर स्टँडर्ड टेम्परेचरला जर 0 असेल प्युअर वॉटरचं, तर त्याच्यात जेव्हा सोल्यूट तुम्ही ऍड करता तेव्हा त्याची पोटेन्शियल कमी होतं. म्हणून जेव्हा आपण सोल्यूट ऍड करतो, इट ऑलवेज शोज द निगेटिव्ह व्हॅल्यू. 0च्या खाली जेव्हा जाल, 0 कारण त्याची पोटेन्शियल मुळात जी गोष्ट मुळात 0 आहे त्याच्यात जर तुम्ही जेव्हा सोल्यूट ऍड कराल तर इट विल अगेन रिड्यूस. Therefore ऑस्मोटिक पोटेन्शियल किंवा सोल्यूट पोटेन्शियल इज ऑलवेज हॅज निगेटिव्ह साइन. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण पुढे येतोय त्याच्यावर. लिहा, ऍज वी ऍड द सोल्यूट in water actually किंवा वॉटर पोटेन्शियल always decreases. ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं जसं तुम्ही सोल्यूट ऍड कराल तसं तसं वॉटरचं पोटेन्शियल कमी होत जाईल. आता म्हणजे जेवढं तुम्ही सोल्यूट ऍड करता तेवढ्या त्याच्यामध्ये फ्री मॉलिक्युल्स. आता मी मागे एक एक्झाम्पल दिलं होतं, बहुतेक मी एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन शिकवताना याचं एक्झाम्पल दिलं होतं. मी नेहमी विचारतो मुलांना, एक कॉमन क्वेश्चन विचारतो की तुम्ही जेव्हा सरबत बनवल्यानंतर मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्ही साखर जेव्हा टाकतात त्याच्यात, ज्या मुलांना ऑलरेडी माहिती आहे त्यांना रिपीट होईल, परंतु जे नवीन मुलं आहेत त्यांनी जरूर याच्यावर विचार करा. जेव्हा तुम्ही साखरेत एखाद्याला सरबत बनवून देता, पण तुम्ही स्वतः सरबत पिता किंवा तुम्ही साखर पाणी पिता, तर तुम्ही मिक्स करता त्याला.
मिक्स केल्यानंतर स्टर केल्यानंतर त्या वॉटरमध्ये ती शुगर कम्प्लिटली डिझॉल्व्ह होते. ही डिझॉल्व्ह झालेली शुगर मी मुलांना नेहमी विचारतो की गेली कुठे. कारण तुम्ही जर व्हॉल्यूम मोजून पाहिला तर व्हॉल्यूम मध्ये फार मोठा चेंज नसतो. व्हॉल्यूम मध्ये चेंज होत नाही. मग व्हॉल्यूम मध्ये चेंज न होता ही साखर कुठे गेली तर मुलं सांगतात डिझॉल्व्ह झाली. मुलं काय सांगतात डिझॉल्व्ह झाली. आता लिसन व्हेरी केअरफुली. हे एका कन्सेप्टशी कनेक्शन आहे म्हणून हे पुन्हा एक्सप्लेन करतोय. नीट लक्षात द्या. दिस इज द ग्लास वेअर यू ऍडेड सर्टन अमाउंट ऑफ शुगर. लेट्स से की इट कुड बी 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून तुम्ही 500 ml मध्ये ऍड केले. हे प्युअर वॉटर घेतले, याच्यात तुम्ही सोल्यूट म्हणून शुगर ऍड केली. जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा ऍड केल्यानंतर इथे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, या मॉलिक्युल्स मध्ये जे गॅप आहेत, या गॅप मध्ये ही साखर गेलेली असते. या गॅप मध्ये ही साखर जाते. आलं लक्षात. सरबत जेव्हा आपण बनवतो ह्या गॅप्स जे असतात, या गॅप मध्ये ही साखर जाऊन बसते. जेव्हा तुम्ही स्टर करता तेव्हा हे मॉलिक्युल्स डिसोसिएट होतात. यांचे आणखी बारीक 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 किंवा मायक्रोस्कोपिक हे होतात, पार्टिकल्स होतात आणि ते दे बिकम द मॉलिक्युल्स अँड दॅट मॉलिक्युल्स गेट स्टक हियर. या अशा गॅप्स मध्ये जाऊन बसतात. आता ऍज मच ऍज यू ऍड द शुगर इन इट, naturally the normal movement of the water molecules will be restricted. म्हणजे इथे जे वॉटर मॉलिक्युल्स होते, वॉटर मॉलिक्युल्स जे होते त्यांची मुवमेंट आपोआप कमी 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 होत जाईल, कारण जागाच नसेल. जसं भरलेल्या रूम मध्ये रिकामा रूम आहे, तुम्ही गरगर गरगर चारही कोपऱ्यांना गरगर गरगर फिरू शकता. परंतु भरलेला रूम आहे, ऑलरेडी निरनिराळ्या ठिकाणी खूप सारं सामान ठेवलेलं आहे, तर यू कॅनॉट फ्रीली मूव्ह इन दॅट रूम. बरोबर. इवन इफ इट इज हॉल, इवन इफ इट इज गोडाऊन, इफ इट इज पॅक्ड विथ द गुड्स, सामानाने ते भरलेलं असेल, तर यू कॅनॉट फ्रीली वॉक देअर. यू कॅनॉट मूव्ह इझिली फ्रॉम दॅट प्लेस. म्हणजेच काय झालं, याचा अर्थ असा आहे की यांच्या ह्या मॉलिक्युल्सला मूव्ह करण्याची कपॅसिटी कमी होते. द सेम थिंग व्हॉट आय हॅव रिटन हिअर. हीच गोष्ट मला सांगायची की जेव्हा जेव्हा सोल्यूट तुम्ही ऍड करता, त्या त्या वेळेला काय होतं, हे फ्री मॉलिक्युल्स जे असतात त्यांची संख्या कमी 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 करून घेऊन जाते. म्हणजे ज्या वेळेला सपोज मी इथं समजा मी याला ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट केलं, मी 20 ग्रॅम केलं, किंवा असं म्हणू याला याच्या प्रपोर्शन मध्ये करू, समजा याला 100 ग्रॅम म्हटलं, तर याच्या किती झालं ते 20% झालं. मी आता याला काय म्हणणार आहे, 20% सोल्युशन म्हणणार. तर मी याला काय म्हणणार 20%. म्हणजे 20% मी याला सोल्युशन म्हणणार. म्हणजे इथे वॉटर मॉलिक्युल्स राहिले किती, फ्री वॉटर मॉलिक्युल्स 80%. प्युअर वॉटर मध्ये जेव्हा हे याच्यात मी काही ऍड केलं नव्हतं तेव्हा किती होते 100%. म्हणजे देअर मुव्हॅबिलिटी, देअर मुवमेंट इज गेट रेस्ट्रिक्टेड हिअर. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. इथं काय होत आहे, त्याची वॉटर मॉलिक्युल्सची मुवमेंट जी होती ती आपण रेस्ट्रिक्ट केली, कंट्रोल केली, कमी केली. दिस इज व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड इट. आता याचा उपयोग काय आणि कसा होतो ते आपण समजून घेऊ. आता या इकडे प्युअर वॉटर नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे कुठलाही प्रेशर तुम्ही अप्लाय नाही केलेला आहे त्या वेळेला potential of water is 0. आता psi W is equal to psi S plus psi P. आता इथे जर सोल्यूट तुम्ही टाकलेलं नाहीये, प्रेशर कुठलाही अप्लाय केलेला नाहीये, तर वॉटर पोटेन्शियल किती असेल
naturally it will be 0. Are you getting this? समजतंय काय? हे कळतंय का? हे कळलं का एक्झाम्पल? जेव्हा तुम्ही कुठलाही टेम्परेचर अप्लाय करत नाहीये, प्रेशर अप्लाय करत नाहीये, त्यावेळेला आणि सोल्यूट टाकत नाहीये, प्रेशर नाही, सोल्यूट नाही, त्यावेळेला ही कसं असेल? 0. याची व्हॅल्यू काय आहे? 0. त्यावेळेला इथे काय असेल? 0. ओके, हॅव यू गॉट दिस कन्सेप्ट? थंब पाठवा फक्त. कन्सेप्ट समजली? गुड गुड. आता याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही याच्यात व्हॅल्यू ऍड करता, तेव्हा काय होते की आता इकडच्या बाजूला 0 आहे, त्यामुळे हे जे साइन असेल की जेव्हा तुम्ही इकडच्या बाजूला आणणार त्यावेळेला ऑलवेज इट विल बी निगेटिव्ह साइन. इट हॅज ऑलवेज निगेटिव्ह साइन. सो दुसरी गोष्ट, आता ऑस्मोसिस आपल्याला काय सांगतं? ऑस्मोसिस आपल्याला जे सांगतं ते आपण समजून घेऊ. आता when you add the solute, जे मी मगाशी बोललो, when you add the solute you actually reduce, you decrease the water potential. हा फंडा डोक्यात असू द्या. आता आपण ऑस्मोसिस काय प्रकार असतो तो समजून घेऊ. हेडिंग द्या ऑस्मोसिस. Now what is osmosis? What is osmosis? Osmosis, it is a type of diffusion. It is a type of diffusion. It is a type of diffusion in which only water molecules can pass through semi-permeable membrane. SPM can pass through semi-permeable membrane. याचा तुम्ही फुल फॉर्म लिहा, मी शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. आता असं सिस्टीम बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये फार कमी असतं, म्हणून तुम्ही म्हणू शकता सिलेक्टिव्हली परमिएबल. आता ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. ज्या मुलांना माहित नाही त्यांच्यासाठी मी परत शिकवतो, आणि ज्यांना माहिती आहे त्यांचं पक्क होईल. नीट इकडे दिस इज SPM, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे कंटेनर आहे. या कंटेनरच्या सेंटरला आपण काय बनवलेलं आहे? या कंटेनरच्या सेंटरला आपण काय ठेवलेलं आहे बाळांनो? मध्ये एक पडदा टाकलेला आहे आणि पडदा लावून दिला एकदम व्यवस्थित प्रॉपरली वरून खारून. दिस इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि याच्या इकडे सोल्युशन भरतोय आपण. काय भरतोय आपण? सोल्युशन. किती सोल्युशन भरतोय? नीट लक्ष द्या. 10% शुगर सोल्युशन भरतोय. आणि इथे काय भरतोय? 25% शुगर सोल्युशन आपण भरलेलं आहे. तर नॉर्मल केस मध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कशाचं? नॉर्मल केस मध्ये आपण डिफ्युजन मध्ये काय शिकलोय? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट होते. इथे पण हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनच मुवमेंट होणार आहे. इथे सुद्धा हायर टू लोअरच होणार आहे. म्हणून याला काय म्हटलं आपण? इट इज अ टाइप ऑफ डिफ्युजन. आता मला एक जर सांगा की कुठून कुठे मुवमेंट होईल, कोण सांगतं? सपोज दिस इज कंटेनर A and this is container B, and in between them there is a semi-permeable. मला सांगा B to A.
एक एक एकाने सांगा. A to B. बी टू ए. A बी to टू B. ए बरोबर आहे. बी टू ए किती जण आहेत सांगणार आहे. बी टू ए किती जण आहेत. कम ऑन. वेदांत सोरणे. ओके. गीतक तुझं काय म्हणणं आहे. A to B. गीतक ए टू बी. गीतक म्हणतोय ए टू बी होईल आणि बरेच मुलं म्हणतायत बी टू ए होईल. अनन्या म्हणते ए टू बी. बरोबर. आता इथे लक्षात घ्या. ज्या मुलांना हा फंडा एकदम क्लिअर आहे त्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत. ए टू बी मुवमेंट होईल का. आपण जेव्हा म्हणतो फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन तेव्हा इथे आपण कशाचा विचार करतोय. नाउ वी आर टॉकिंग अबाउट द सॉल्व्हंट नॉट द सोल्यूट. नाउ वी आर टॉकिंग अबाउट द सॉल्व्हंट नॉट द सोल्यूट. याच्यात आता इथे फ्री मॉलिक्युल्स किती आहेत. वॉटर जेव्हा मी 10% म्हणतो तेव्हा फ्री मॉलिक्युल्स किती झाले बाळांनो. कम ऑन. हियर किती. हाऊ मेनी मॉलिक्युल्स विल बी फ्री. इथे किती असतील. 90%. एम आय राईट. बरोबर आहे. इथे किती फ्री मॉलिक्युल्स आहेत. वॉटर मॉलिक्युल्स. शॉर्ट मध्ये लिहितो. H2O मॉलिक्युल्स किती आहेत इकडे फ्री. याच्याकडे 90%. आता याच्याकडचं काढा. किती आहे. 75%. जर कॉन्सन्ट्रेशन वाईज बोलायचं झालं तर सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त आहे. सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन याचं जास्त आहे. आणि सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन कोणाचं कमी आहे. याचं कमी आहे. म्हणून नेहमी मुवमेंट अशी नाही होणार. अशीच होईल. कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात ठेवायचं. फक्त सिंपल फॉर्म्युला आहे याच्यासाठी. काय सिंपल फॉर्म्युला आहे की ज्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं जास्त आहे. आता याला लिहिताना दुसऱ्या प्रकारे कसं मांडू शकतो ते नीट लक्षात घ्या. याच्यात कॉन्सन्ट्रेशन कशाचं जास्त आहे. ऑब्व्हियसली आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेशन शब्द वापरतो देन वी टॉक अबाउट मेनी अ टाइम्स वी टॉक अबाउट द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. नाउ अकॉर्डिंग टू द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. नाउ इथे लिहून घ्या स्पष्ट. नाउ according to the solute concentration, according to the solute concentration, हा वर्ड अत्यंत महत्वाचा आहे बाळांनो. अत्यंत महत्वाचा. अकॉर्डिंग टू द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन in osmosis water molecules move from higher concentration to lower concentration. Higher concentration to lower concentration. आता ऍक्च्युअली हे सगळी धडपड कशासाठी चाललेली आहे. ही सगळी धडपड कशासाठी चाललेली आहे. टू अटेंड द इक्विलिब्रियम. ही सगळी धडपड जी चाललेली आहे ही सगळी धडपड कशासाठी आहे. व्हाय इट इज गोइंग ऑन. टू अटेंड द इक्विलिब्रियम. मग तुम्हाला असं वाटतं का की इथे जे शुगरचे मॉलिक्युल्स असतील त्यांची इच्छा नसेल का इकडे जायची. बट दिस मेम्ब्रेन इज नॉट गोइंग टू अलाउ हिम. This membrane is not going to allow them. It permits only the solvent, not the solute. It permits only the solvent, not the solute. Therefore, only water molecules can move from this membrane. म्हणून आपल्याला जर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशनच्या अँगलने बोलायचं असेल त्यावेळेला आपण काय म्हणतो. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. परंतु जर आपण सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशनचं बघायला गेलो किंवा नंबर ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युलचं जर पर्स्पेक्टिव्हने गेलो. सॉल्व्हंट मॉलिक्युल तो इट विल बी फ्रॉम हायर सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन. Higher solvent concentration
to lower solvent concentration. ही कन्सेप्ट क्लिअर झाली का मला सांगा. कम ऑन. मी दोन्ही अँगलने सांगितलं. आय थिंक यू गॉट इट. आता समजलं. आता एक साधी गोष्ट सांगतो. इथे जर तुम्ही प्रेशर अप्लाय केला, आता याच्यासाठी ऑस्मोटिक प्रेशर मोजण्यासाठी एक मीटर असतं, दॅट इज कॉल्ड एज ऑस्मोमीटर. पुसू का हे? लिहून झालं असेल तर आय कॅन रब दिस. सर ते फर्स्ट सेंटेन्स मध्ये लोअर काय आहे? बोला कॉन्सन्ट्रेशन पटकन. टू हायर Come on. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना. In water molecules move from now according to the solute concentration in osmosis, water molecules move from higher concentration to lower concentration. बरोबर आहे ना बेटा? काय चुकलं त्याच्यात? हायर टू लोअरच होत आहे ना. आपण सोल्यूटच्या अँगलने बोलतोय. सोल्यूट किती आहे इथं? 10% आहे. इथे किती आहे? 25% आहे. म्हणजे इथून इकडे मुवमेंट करतोय. कशाच्या अँगलने बोलतोय मी? सोल्यूटच्या अँगलने बोलतोय ना. हायर टू लोअर होत आहे ना. सोल्यूट मी त्यामुळे स्पष्ट लिहिलं, अंडरलाईन केली बेटा गीतक. समजलं का नाही? सोल्यूटच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करून बघ तू. सोल्यूट कोणामध्ये जास्त आहे? इकडे जास्त आहे. अच्छा अच्छा, आलं लक्षात. हा, आता मला कळलं तुझं काय, तुला काय म्हणायचंय. आता सोल्यूटच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं आपण, सोल्यूटच्या इन ऑस्मॉसिस वॉटर मॉलिक्युल्स मूव्ह फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे लोअर टू हायर पाहिजे. बरोबर, लोअर टू हायर. येस, इथे लोअर आहेत ना. लोअर इथं करेक्ट करून घ्या मुलांना. बरोबर आहे, लोअर टू हायर. थँक्यू. लोअर टू हायर, कारण इथे सोल्यूट कमी आहेत ना बाळांना. इथे सोल्यूट कमी आहेत, इथे सोल्यूट जास्त आहेत. बरोबर आहे. इथे लिहिताना गडबड झाली. इन ऑस्मॉसिस वॉटर मॉलिक्युल्स मूव्ह फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, सोल्यूटच्या अँगलने. इथे फ्रॉम हायर सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन टू लोअर सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन. इथं आपल्याला काय दिसतंय? इथे लोअर टू हायर दिसतंय, इथं हायर टू लोअर दिसतंय. पर्स्पेक्टिव्ह फक्त बदललेला आहे. क्लिअर झालं का? आता सांगा. गीतकने चांगलं केलं, लक्षात आणून दिलं. तो वर्ड मध्ये गडबड झालेली ती लिहिताना. डोक्यात तुमच्या बरोबर गेला असेल, पण तिथं मांडताना चूक झाली. सगळ्यांचं क्लिअर झालं का? सोनल, Yes. राजेश्वरी, आता क्लिअर झालं का? सपना, लिहिताना गडबड होती बघा. बरोबर, लोअर टू हायर. हो सर, हायर टू समजलं. लोअर. ओके, चालेल. आता तुम्हाला पुढचं लेक्चर नाही येणार लगेच? आहे सर 4ला. 4ला लेक्चर आहे का? हो. 5 मिनिटं घेऊ का थांबून जाऊ? घ्या सर. पुंगल सर पण अजून 10 मिनिट्स वेट करता जॉईनिंग साठी. This is STM.
आता याच्या इकडच्या बाजूला बेटा आपण काय करत असतो, प्युअर वॉटर घेतो. ते काय घेतो आपण, प्युअर वॉटर. इकडच्या बाजूला काय घेतो आपण, इथे आपण घेतो सोल्युशन. इथे आपण घेतो सोल्युशन. जर ऑस्मॉटिक प्रेशर तुम्हाला मेजर करायचा असेल तर काय करावं लागतं, तुम्हाला ऑस्मॉटिक प्रेशर जर मेजर करायचा असेल तर यू हॅव टू अप्लाय द फोर्स. तुम्हाला काय करावं लागेल याच्यावर बाळांनो, तुम्हाला याच्यावर आता नॅचरली एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. आता हे जर सोल्युशन आहे, हे जर सोल्युशन आहे आणि हे जर प्युअर वॉटर आहे, तर नॅचरली आता तुम्हाला ऑस्मॉसिसची कन्सेप्ट समजलेली आहे. तर कुठून कुठे मुवमेंट होईल, सपोज दिस इज द ए साइड अँड दिस इज द बी साइड. पुन्हा आपण जसं लिहिलं, आता कुठून कुठे मुवमेंट होईल पटकन सांगा. B to A. B to A. B to A. बी टू ए होईल, बी टू ए होईल, बरोबर, अशी मुवमेंट होईल. आता ही मुवमेंट आपल्याला काय करायची आहे, स्टॉप करायची आहे. ही मुवमेंट आपल्याला काय करायची आहे, स्टॉप करायची आहे. सो दॅट दीज मॉलिक्युल्स कॅनॉट एंटर. कारण तुम्ही जर सोडलं तर दिस वॉटर कॉलम विल रेज. इथून हा वॉटर कॉलम जो आहे हा वरती उचलला जाईल. आता याला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला काय करतात, यू अप्लाय सम काइंड ऑफ फोर्स हियर. And for that generally piston is used. आणि जेव्हा तुम्ही इथे पिस्टन अप्लाय करता, दिस इज पिस्टन. When you apply the force here, now these water molecules cannot enter. मग इथे तुम्हाला हे रोखण्यासाठी जो फोर्स अप्लाय करावा लागला, हा जो फोर्स तुम्हाला अप्लाय करावा लागला, that is this is the diagram of osmometer. मग इथे जे तुम्ही फोर्स अप्लाय करता, this is the measurement from which you can easily find out the osmotic pressure. किती प्रेशर अप्लाय केल्यानंतर तुम्ही इकडच्या येणाऱ्या वॉटर मॉलिक्युलचा इकडचा कॉलम तुम्हाला रेज करू द्यायचा नाही, किती फोर्स अप्लाय करावा लागतो ज्या वेळेला हे वॉटर मॉलिक्युल्स इकडच्या इकडेच थांबतील, इकडे येणार नाही. याच्यासाठी जो काही फोर्स लावावा लागला, जो काही प्रेशर अप्लाय करावा लागला, दॅट गिव्स यू द व्हॅल्यू ऑफ दॅट ऑस्मॉटिक प्रेशर. आणि ऑस्मॉटिक प्रेशर तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट मला सांगायची, काय सांगायची, बऱ्याच मुलांकडे त्यांच्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल आरओ सिस्टीम लावलेली असते, रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऐकलंय का सगळ्यांनी? आरओ वॉटर फिल्टर्स असतात. ऐकलंय का तुम्ही आरओ फिल्टर्स बद्दल? Yes. आरओ स्टँड फॉर, Reverse osmosis. आर स्टँड फॉर रिव्हर्स, ओ स्टँड फॉर ऑस्मॉसिस. इथे हेच प्रिन्सिपल यूज केलेलं असतं. ज्या वेळेला इथून तुम्ही प्रेशर अप्लाय करता त्यावेळेला नॅचरली समजा हे नळाचं पाणी आहे, इथून नळाचं पाणी इथे जोडलेलं असतं, इथे सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेलं असतं, आणि ज्या वेळेला इथून फोर्स अप्लाय केला जातो त्यावेळेला इथे दुसऱ्या बाजूला इथे अशी व्यवस्था असते की जेणेकरून इथून ज्या इम्प्युरिटीज असतील त्या बाहेर निघून जातील. इथून इम्प्युरिटीज बाहेर जातील आणि इथे पण कंट्रोल असतो. असं नाही की फ्रीली जातील, अक्युम्युलेट होतील, फ्री जातील. हीच तर टेक्नॉलॉजी आहे त्यांची. म्हणून इथून जेव्हा प्रेशर तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला इकडच्या बाजूला जे जातं दॅट इज प्युअर वॉटर. म्हणजे इथे इम्प्युरिटीज असलेलं वॉटर इथे येईल. इथून जेव्हा याला प्रेशर द्याल आणि मेम्ब्रेन मधून जे पास होईल दॅट विल बी द प्युअर वॉटर. बाकी इम्प्युरिटीज जे असतील, जे वॉटरमध्ये जे काही सोल्यूट म्हणून जे काही मिक्स झाले असतील, जे नको आहेत, अनवॉन्टेड पार्टिकल, दॅट विल बी रिमूव्ड हिअर. दिस इज द टेक्निक ऑफ आरओ फिल्टर. तर हेच या ठिकाणी वापरलेलं असतं, याच पद्धतीने असतं. हे आता याच्यात तुम्ही
खूप टेक्निकल डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये, कसं अप्लाय केला जातो, किती फोर्स अप्लाय केला जातो, पण इट इज बेस्ड ऑन द ऑस्मॉसिस प्रिन्सिपल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्या दिवशी जसं मी बोललो होतो तसं त्या दिवशी जसं बोललो होतो, आता मी लेक्चर समअप करतोय. आता आपल्याला माहिती आहे टोनिसिटी बद्दल परवा मी बोललो होतो, काल पण बोललो. टोनिसिटी, हायपरटोनिक, हायपोटोनिक, आयसोटोनिक. आता आपण टोनिसिटी हा जो वर्ड आहे, हा जो टोनिसिटी वर्ड आहे, हा सेलच्या पर्स्पेक्टिव्हने यूज करणार आहोत. आपल्या ते मला आठवलं आता लगेच, टेक्स्ट बुक मध्ये एक छोटासा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. रेझिन्स जे असतात, RAISINS, रेझिन्स जे असतात, मनुके किंवा किशमिश, काय म्हणायचं ते म्हणा, किशमिश, हे आजच पाण्यात टाकून बघा तुम्ही. हे साध्या पाण्यात टाका, स्वेलअप होतील. साध्या पाण्यात टाकले तर स्वेलअप होतील, आणि जर तुम्ही सोल्युशन मध्ये टाकलं तर ते श्रिंक होतील. ऑस्मोसिसचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता ही जी टोनिसिटी आहे, आता जर तुम्हाला प्रत्यक्ष असं करायला मिळालं, इथे समजा तुम्ही घेतलं हायपरटोनिक सोल्युशन. आता तुम्हाला मी हे सांगणार नाही हायपरटोनिक काय. हायपरटोनिकचा अर्थ आहे सेलचं, आणि याच्यात एक सेल टाकलेली आहे तुम्ही, ही जी, आणि ही प्लांट सेल आहे, खास करून ही काय आहे, प्लांट सेल आहे. त्यामुळे इथे आपोआप काय असेल, सेल वॉल असेल. दिस इज हायपरटोनिक. आता हायपरटोनिक मी कशाच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणतोय ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. दिस इज प्लांट सेल. सेम 3 कंटेनर्स काढणार आहे मी. आता इथे हायपोटोनिक सोल्युशन आहे. काय होईल ते तुम्हाला मला उद्या सांगायचं. हायपोटोनिक सोल्युशन, इथे ही सेल आहे, हियर आयसोटोनिक सोल्युशन. या तिघांमध्ये काय काय चेंजेस होतील आणि त्या चेंजेसला काय म्हणतात हे तुम्ही मला उद्या सांगा. ठीक आहे, ओके, उद्या भेटूया. हे तुम्ही मला सांगायचं आहे. टोनिसिटीच्या अकॉर्डिंग मी लिहिलेलं, दिस इज हायपरटोनिक मध्ये सेल टाकली आहे प्लांट सेल, हायपोटोनिक मध्ये प्लांट सेल टाकलेली, आयसोटोनिक मध्ये प्लांट सेल टाकलेली. आता तुम्हाला सेलचं स्ट्रक्चर बेसिकली माहिती आहे. सेलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, कारण प्लांट सेल असेल तर तिला सेल वॉल असेल, आणि ती जी सेल वॉल आहे, लिसन व्हेरी केअरफुली, प्लांट सेलला जी सेल वॉल आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये, त्याच्या अकॉर्डिंग आत सेल मेम्ब्रेन मध्ये काय काय चेंजेस होतील ते तुम्हाला उद्या सांगायचे. थँक्यू, बाय.